तर तुला धराय पेटलायस बघ. माहिती आहे मला. गावात आपल्या घरावर सगळीकडे बंदोबस्त ठेवला. माझ्याकडे पण माहिती काढायला ती मला गोड बोलून सगळी माहिती काढत होता. राणा जरी तो गोड बोलत असला तरी लय डेंजर पोलीस आहे. गोड बोलून मला धमकी देऊन गेलाय तो. माहिती आहे बरकत. अरे लय नाव आहे त्या साहेबाचं. आज पदूर समध्या केस सोडल्यात त्यानं. मग आता काय करायचं? पण या टायमाला तेवढं सोपं नाही जाणार त्या साहेबाला. राणा अरे तो पोलीस लय डेंजर आहे. तू शरण जा की पोलिसासनी. खुळायस काय? मला शरण जाता येणार नाही माहिती ना तुला. अरे पर असं किती दिवस चालणार आहे? जोवर मी निर्दोष सुटत नाही तोवर. अरे पर कसं सुटणार तू? कसा येईल तो ते काय मला माहित नाही, पण ते येणार म्हणजे येणार. राणादा राणा काही खाल्लंयस काय? कधी आणि कसं जेवणार आहे? बर बर मी जेवणाचं बघते. चंदे ये माझ्या बरोबर. राणादा तुला जेवायला वाढतो. आहो तुम्ही कपडे पण बदलून घ्या. चला. आवाज करू नकोस तू. तुम्ही असं किती दिवस पळत राहणार आहात? तुम्ही प्लीज पोलिसांना शरण जा ना. तुम्हाला हे सगळं चुकीचं नाही का वाटत? अंजलीबाई मला समजा कळते हो. आपण मी जर शरण गेलो तर मी निर्दोष आहे मला सिद्ध करता येणार नाही. समधे पुरावे माझ्या विरोधात आहेत. हे बघा मी एकदा का आत गेलो तर मग आतच राहील. अहो कोर्टात हेच सिद्ध होणार आहे की मी खून केलाय म्हणून. बाहेर राहिलो तर मला काहीतरी करता येईल. अहो पण हे बघा अंजलीबाई तर तसंच होईल. अंजलीबाई आजची रात मला इकडे राहू. त्या भेट होईल नाही होईल का सांगता येत नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? भेट का नाही होणार? मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. आता तुम्ही म्हणलात का नाही मग काळजीचं काही कारणच नाही. राणा सावकाश आणि पोटभर जेव हा बाबा. वहिनी कशी झाली भाजी? अरे दे इसरले बघ. माधुरी अगं ती शेंगदाणं भाजून ठेवलं आणतीस काय जरा? आणतो. सावकाश राणादा जेवलाच ना नीट? बर आता जाऊन आराम करा तुम्ही. झोपा समधी. अहो तुम्ही आता आराम करा बर का. असं ठरवलं म्हणजे म्हणजे
आता जे करायचं ते काय देणं. राणादा गोष्ट लक्ष्मी, मी काय सांगितलं तुला? असू द्या, मी तिला गोष्ट सांगतो आणि येतो. हो, तुम्ही समजी जाऊन आराम कर. गोदक का तुम्ही जाऊन आराम कर. जावा. राणादा, तेवढं खिडकीजवळ जाऊ नकोस तू. होय. गोदक चल उठ. दे इकडे. बस झालं. मी मनात आणलं का नाही, पोलिसांच्या कवाच हाती लागणार नाही बघ. लागूच नकोस. तर झोप लवकर. चल नाही, अजून एक गोष्ट. झोप सांगतो. कोणती गोष्ट सांगू तुला? सांग की. अरे, सांग की. झोपली? बरं बरं, ती असू दे, माझ्याजवळ झोपू दे, तुझा आराम कर. अगं नको असू दे, मी घेऊन जातो तिला. अरे असू दे, झोपू दे माझ्याजवळ. बरं ठीक आहे. राणादा, असू दे, घेऊन जातो मी तिला. हॅलो. हॅलो साहेब, राणा घरात आलाय. कोण बोलताय? तुम्ही लवकर या आणि धरा त्याला. कोण बोलताय? लक्ष्मी, मला जाऊ दे. हा, नाही राणादा. लक्ष्मी सोड त्यांना बाळा, सोड. एक सोड. मी तो गोदक का. राणादा. काळजी घे. दोन. लक्ष्मी. खरा खरा फायरिंग करेन. लक्षात ठेवा, राणा कुठल्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये. बुवा, तुम्ही समजे खालीच बसून राहा. आता बस झालं. खूप लागले का तुला?
वहिनी, हो आता राणादा खरंच संकटात सापडलाय. आता पोलीस अजून चौतळून मागं लागणार त्याच्या. काय करायचं काहीच कळत नाहीये मला. पण एका अर्थानं चांगलंच झालं म्हणायचं. हे बघा, पोलिसांनी डायरेक्ट फायरिंग केलंय, म्हणजे त्यांचा काहीतरी वेगळाच प्लॅन आहे. वहिनी, आता आपण गप्प बसून चालणार नाही. आपण बीवर कंप्लेंट करायला पाहिजे. मी मामा संगत बोलतो, तुम्ही काय काळजी करू नका. आता त्यो मोहिते खवळलाय, हे लय बेस झालंय. तर मी बी राणाच्या विरोधात केस लय स्ट्रॉंग करतो बघ. असं करू, डायरेक्ट एन्काउंटरची ऑर्डरच काढूया. कसं? बर, तू सावध राहा. लवकरच या गायकवाड खानदानाची राखरंगोळी होणारच, हे नक्की. हा ठीक आहे. बरं ठेवू का आता? ठेव. वहिनी, मी उद्या जाऊन वहिनी, खरं तर काल राणाची पोलिसांना शरण जाणार होते. मग का असं केलं पोलिसांनी? हे बघा, आता जे झालं ते झालं. राणादा सुखरूप राहावा म्हणून प्रार्थना करूया आपण. आणि पोलीस स्टेशन मध्ये काय कळलं तर बुवा सांगतील आपल्याला. चला. अहो वहिनी चला. राणादा नाही, तुम्ही नाही, लक्ष्मी घाबरून बसली असेल घरात. चला चला. पकडायसाठी पुरेपूर प्रयत्न केला, पण तो पण पळाला. मदत केली ना त्याला? हा नाही साहेब. नाही, यापुढे जर मदत केली ना तर याद राखा, त्या राणाचा तुम्हाला जरा जास्तच पुळका आहे. अशा गुन्हेगारांना जर मदत केली ना बुवा, तर तुम्हाला घरी पाठवीन आणि त्या राणाला तर गोळीच खालीन. अहो साहेब, हा येऊ का? हा, काय काम आहे ना? तर आउट. माझा वेळ इथं वाया घालू नकोस. हा चल एक. नाही नाही साहेब, राणा नाही, त्याच्या मालाची माहिती देऊ का? 2 नंबरच्या मालाची. माल? कसला माल? साहेब काय आहे, राणा आहे का नाही, राणा लय डेंजर माणूस आहे साहेब. सगळी त्याला घाबरून असतात, कोण काय बोलत नाही. पण आता काय आहे साहेब, अहो तुमच्यासारखा धडाकेबाज ऑफिसर इथं आलाय, म्हणून मी आता त्याला अजिबात घाबरणार नाही. मी तुम्हाला सगळी माहिती देणार, राणाची सगळी माहिती देणार. अरे जरा दमानं खा की. असं पोलीस मागे लागल्यावर निका खायला लागलाय. धर पाणी धर. तू खा. माझी जनावरं कुठे गेल्यात ती बघतो. खा तू, सावकाश खा. मला माहिती नाही, असं कसं होईल रे? हा नाही साहेब, खरं सांगते, मला काहीच माहित नाही यातलं. माहित नाही? चल
तुला माहिती करून देतो. हं? ते घ्या रे याला ताब्यात आणि तो बॉक्स गाडीत ठेव. साहेब साहेब आमचा काही संबंध नाही साहेब, खरंच आमचा काही संबंध नाही, ये सब कुछ हमारा नहीं है साहेब. वो तुम्हारा नहीं थे, ये सब है ना ये राणा का है और तुम दोनों है ना वो राणा को मदद करते हो. साहेब यासने मी घ्यायचं का ताब्यात? नंतर बघू. आधी हा बोलत नाही कसं ते बघतो. वहिनी 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 एक मिनिट. काय साहेबांना लई घाई आहे, आम्हाला आता रानाकडे जायचं आहे. येतो वहिनी. आलो. आता तर बातमी बी आली पेपरात, गायकवाड घराण्याची इज्जत काय राहिली नाही बघा समाजात. असते हे माहिती आहे ना. स्वतःच्या घरात लपून बसायची काय गरज हो साहेब? राणा कुठं आहे? नाही माहिती. माहित नाही? येणं जाणं सुरू असतं ना त्याचं. नाही, फक्त कालच आले होते. ते आम्हाला खबर लागली म्हणून. आता गुपचूप सांगा की तो किती वाजता आणि कुठून येतो ते. आम्हाला नाही माहित. असं कसं माहिती नाही? असं होणारच नाही तर. साहेब काय आहे, एक नंबरची खोटारडी माणसं आहे ती, यांच्यावर विश्वास ठेवू नका. 2-4 रट्ट हाना म्हणजे बरोबर सांगतात बघा काय सांगायचं. पप्या मध्ये पडायचा संबंध नाही तुझा, सांगतो आधीच. माझा संबंध नसू दे की, पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे की. तू बोललो का? एक काम करा, तुम्ही सगळे पोलीस स्टेशनला चला. जी काही चौकशी होईल ना ती तिकडेच होईल. आता चला. हो साहेब, अहो तुम्ही कशाला घाबरलाय? विचारा की, इथंच विचारा प्रश्न. साहेब काय सांगायला? चला सगळे म्हणून चला. चला साहेब, चला तुम्ही, चला पुढे चला. चला लवकर. ताई एक छोटस काम होतं. अरे बोल की, करण्याजोगं असेल तर करीन की. जरा एक अर्जंट मध्ये फोन करायचा होता. एवढंच होय? अरे घे की, मी जातो जनावराच्या माग. मला कशाला लागतोय फोन? माझ्या लेकीनं काम करून घेऊन दिलाय मला, लई हौसनं घेऊन दिलाय. घे कर, जातो. चाललोय आता. काय चौकशी? त्याने कसले? तुझ्याबद्दलच की. माझ्यामुळे तुम्हाला समजायच ताप होतोय ना? अरे नाही राणा, तू आमचं सोड. तू तुझी काळजी घ्या, लवकरात लवकर परत ये. बरं ऐक, मी आता फोन ठेवतो. हा, जास्त टाइम बोलता येणार नाही. काय दुसऱ्यांच्या फोनवर फोन करतोय ना? हा ठेवतो, मी करतो नंतर ना फोन. हा चल, आणि काळजी घे समजायची. हा ठीक आहे, तू काळजी घे फक्त. हा हा. माल मटेरियल मिला पुलिस को. काय नाही म्हणजे कसलं माल मटेरियल? आपके सब काले धंधे का माल मिला इधर और फोकट में उठा के लेके गई उनको. नाही नाही नाही, ते तसलं काय सामान माझं नाही तिकडे. आणि बरं बरकतचा काय संबंध? अब ये पुलिस को कौन बताएगा? आपके गलती की सजा हम भुगत रहे इधर. अब कैसे छुड़ाऊं मैं उनको? क्या करूंगी मैं अकेली औरत? वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका सर. हा मी आहे ना, मी समजा बरोबर करतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. बरं ठेवतो मी फोन आता. अडवायला पाहिजे हो. असं मारणं बरोबर नाहीये. पोलीस नाही असं मारू शकत. चौकशी सुरू आहे, आपण तरी काय करणार? अहो पण बरकत भाऊजींनी काहीच नाही केलंय, मग कसली चौकशी? राणा कुठे? मला माहित नाही.
कुठे राणा नाही माहिती. खोर समजावा याला. साहेब 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 मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज बरकत भाऊजींना एवढं मारू नका हो. बरकत भाऊजींना मारहाण नका करू, त्यांना सोडून द्या. आणि जर का आम्हाला काही कळलं ना तर आम्ही स्वतःहून येऊन तुम्हाला सांगू, प्लीज. वय ठीक आहे बुवा, घेऊन ये त्याला बाहेर. बुवा बसा बसा, दमला असाल. हा क्या बता दो उसे, मैं राणासाठी काय भी सहन करायला तयार आहे मी. मेरा सिर्फ दोस्त नहीं, भाई है मेरा भाई. सब्जी फिर उस भाई को नहीं दिखती क्या इस भाई की हालत? इससे दिखेगी शंभू, तो किधर है क्या मालूम. और अगर मालूम भी होता ना तब भी मैं उसे कुछ भी नहीं बताता. अरे जरा अपनी हालत देखो फिर बात करो. तू मेरी चोर. अंजली बहिणीस मी बोलून घेतले ताकीद द्यायला त्या मोठ्या साहेबांनी. हा बोला. ठीक आहे मी बघतो. हो विकी, विकी तुला ट्युशन फीस दिली होती ना? दिले होते ना? कुठे आहेत? नाही भरले ते. का नाही भरले? कुठे गेले पैसे? म्हणजे माझा खिसा कापला. हो खिसा कापला? संग्राम मोहिते मुलगा ना तू? तुझा खिसा कापला? कोणी कापला खिसा? ते मला कसं माहित असणार? तू असा नाही सांगणार. जा माझी स्टिक घेऊन. स्टिक घेऊन ये विकी. अहो मोठा झालाय तो आता. तू मध्ये बोलू नकोस हा, नाहीतर पहिल्यांदा मी तुला फोडून काढीन. चल मागो, चल. हात पुढं कर. विकी हात पुढं कर. नाही मला नाही जायचं शाळेत. लक्ष्मी शाळेत जायचंय कळलं? शाळेत कुठं असल माहित नाही. मला रांदाकडे जायचंय. अजिबात नाही. शाळेत जायचंय गपचूप कळलं? मला नाही जायचं शाळेला. रांदा कुठं असल बघू जरा. अगं जिथं बी असेल नीट असेल तो. हे बघ, देव आपलं काय बी वाईट करणार नाही. लक्ष्मी चल शाळेला. मी आज नाही येत शाळेला. का? नाही ग, येणार आहे ती शाळेत. मी नाही जा. चल की, तू नाही आलीस तर शाळेत मला लय पिडतात. साहेब आज लवकर कसं काय आलात म्हणायचं? काय माहित. माझी पूजा झाली आणि ते साहेबांच्या टेबलावर दगडाने कागद कसलाय. रानाताबद्दल कोणी काही खबर दिली नाही ना?
तसं असतं तर हुडकायला निघाला असतं. ही फाईल नव नाही हा. साहेब नमस्कार. गुड मॉर्निंग. का बसायचं इथं? आम्ही दोघं बोलतोय ना मग. आणि तो माननीय परेश पटेल बोलतात तेव्हा अजून 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 काय नाही साहेब. काय आहे, त्या पोरगीला असंच डिवचत राहायचं. म्हणजे राणा आहे की नाही, राणा ते उभेळात आपल्याला उंदीर असते की नाही, त्याचा पटकन बाहेर येते बघा. ती मुलगी शाळेत शिकायला जाते ना? होय जाते की, आपल्या गावातच शाळेत जात्या. सर कोण आहेत तिथे? ते आपले हेड सर. तुम्हाला बोलायचं का त्यांच्याशी? एक मिनिट, फोनच लावून देतो की मी. हेड सर बोला ना साहेब, काय सेवा करू मी आपली? त्या राणाची मुलगी तुमच्या शाळेत शिकते ना? हो, आमच्याच शाळेत आहे. नीट नजर ठेवा तिच्यावर. राणाचा जीव तिच्यात आहे असं ऐकलं मी. हो हो, खूप जीव आहे त्यांचा तिच्यावर. म्हणून तर तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. त्या पोरीला जाणीव करून द्या तिचा बाप कोण आहे आणि कसा आहे. फरार कुणी येतो राणा? हो हो हो, मी सांगतो साहेब. आणि ती पोरगी जरा जास्त जागाव आहे असं ऐकलं मी. जरा चांगली शिस्त लावा तिला. त्या शिस्तीची कळ त्या बेशिस्त राणाला बसली पाहिजेत. कळलं काय? हो हो, तुम्ही काळजीच करू नका साहेब. आता तुम्ही सांगितलं म्हणजे प्रश्नच मिटला. फोन ठेवा. हो हो. राणा तर कुठे असेल ग? पोलीस त्याच्यावर गोळ्या चढवत होतीत ना ग? हा, पण राणा तर त्यांच्या हाती लागला नाही. राणा त्यानं मनात आणलं तर तो कवाच पोलिसांच्या हाती लागणार नाही. हा, तसा जबरदस्त आहेच राणा. पण तो तर परत कधी येणार? लवकरच येणार. आणि तो यायच्या आधी मी चांगला अभ्यास करून पहिल्या नंबरानं नेहमीसारखा पास होणार. आणि मी दुसरा नंबर काय? हा. मी राणाची शूर चतुर्मिंगरी आहे. मी आता शाळेला जाणार, म्हणजे आईला बी वाईट नाही वाटणार. चल बाई लवकर, नाहीतर आज बी शाळेला उशीर होईल. अगं पुरी, सकाळी पूजा केली आहे की परत का करायल्यास? हे बघ, देव कधी चांगल्याचं वाईट करत नाही. हं, तो आपल्या पाठीशी आहे. तू नग काळजी करूस. गोदाक्का, तिकडे पोलीस राणाजींवर गोळ्या झाडतायत आणि तुम्ही काळजी करू नको काय म्हणताय? हे बघ, आता रडून आणि काळजी करून काय होणार आहे? राणाला काय बी होणार नाही, माझं मन सांगतंय मला. गप बाय, रडू नगस. अगं तू धीर सोडलास तर आम्ही काय करायचं? लक्ष्मीकडे बघून तरी मन घट कर. आणि राणाचं काय? बहिणी, गोदाक्का, मामा आलेत. चल, डोळं पुस. चल, काळजी करू नगस. कशी आहेस बेटा? वरच्या लेवलला बोलणं चालूच होतं, पण राणा फरार झाला ना का नाही, कुठं बोलायला तोंडच उरलं नाही बघ मला. राणावर असं पळून जायला नका होतं. पण मग राणा तर पळून गेलं, ते चुकीचं झालं काय? वय म्हणजे आता का नाही, वरच्या लेवल पर्यंत राणा चुकलाय म्हणून तो पळून गेलाय असं झालं. लय मोठा गोळ घालून ठेवला राणा. हे बी खरं आहे म्हणा. काय गुन्हा केला नव्हता तर पळून का गेलं, असा विचार येणारच ना डोक्यात. आता तुम्हीच काहीतरी करा बघा. आता एकच पर्याय आहे, राणानं शरण जाणं. स्वतःसाठी नाही, पण तुम्हा सगळ्यांसाठी, या घरासाठी, लक्ष्मीसाठी का होईना, राणानं शरण जायला पाहिजे.
कुठे आहे राजलक्ष्मी रणविजय गायकवाड? हा सर. हे बघ लक्ष्मी, हे तुझ्या राणादादांनी अतिशय चुकीचं केलेलं आहे. त्याचा परिणाम तुझ्यावर आणि तुझा परिणाम या सगळ्या मुलांवर होतोय. हेड सर, राणादानं काय बी चुकीचं नाही केलं. काय चुकीचं केलं नाही? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेत ते. याचे परिणाम काय होतील माहित आहे तुला? नाही. का बस, तुझे राणादादा पळून गेले. पळपुटेपणा दाखवलाय त्यांनी. हेड सर, माझ्या राणादाला काय बी बोलायचं नाही. का नाही बोलायचं? पळपुटेपणा दाखवलाय त्यांनी, भित्रेपणा दाखवलाय. सर बास झालं. आता माझ्या राणादाचा अपमान मी अजिबात नाही सहन करणार. बघ, तुला जर या शाळेत राहायचं असेल ना तर शाळेचे नियम पाळले. आराम करून टाकते. कुठल्या कॉलेजमध्ये आहे तुमची पोरगी? पोरं कुठं असतात? टीके का काय कॉलेज आहे ना, तिथं आहे. कॉलेजात न जाता येताना तिला त्रास देतात. ताई, मग हे समजा मला आधी नाही का सांगायचं? आता मी बरोबर बघतो काय करायचं ते. हा नाही बाबा, तू फिरस्ता माणूस, तुला कशाला आमच्यामुळे ताप? बहिणीचा भावाला कधी ताप होतोय काय? आणि झाला तरी माझं मी बघून घेतो. अगं, शाळेत एवढ्या लवकर कशी आलीस तू? काय विचारते मी, लवकर कशी आलीस? मी निघून आलो. का? मी उद्यापासून शाळेत जाणारच नाही. अगं, पण का? काय झालंय? आमचे हेड सर राणादाला पळपुटा म्हणत होते. आणि राणादा पळाला मग मलाच ओरडायला लागले. मग मी बी त्यांच्यावर ओरडलो आणि आलो निघून. का केलंस तू असं? मग राणादाला कोण बाहेर ये. मला भीती वाटते. अगं, ये घाबरू नकोस, मी आहे, ये बाहेर. इकडे आहे रे. ए, माझ्या नाही, तिच्या पाय पडायच्या आणि ताई म्हणायचं. काय पाय पडा नाही का? परत जर कोणत्या पोरीकडे नजर वर करून बघितलं आणि वाकड्या नजरेनं बघितलं दिला असेल ना. युवराज, आता तुला परत मार खायचाय? नाही, मी नुसतं विचारलं ग, बाकी काय नाही. मीच निघून आलो. म्हणजे पळून आली म्हण की. तू बी पळपुटी आणि तुझा राहणार बी पळपुटा. युवराज आला. ए, आवाज खाली. मालक आहे या घरचा. मालक गेला उडत. ढकललेस का? मार. ए, तुला आता सोडणार नाही मी. नमस्कार पाटीलबाई. सर, नमस्कार. या ना, बसा. नाही, ठीक आहे, असू दे. काय चाललंय? युवराजाला का मारत होतीस? तो राणादाला म्हणत. गप्पा बस. घरात भांडण, शाळेत भांडण, हे शिकलीस राणाजींकडनं? राणादानच मला सांगितलंय, जेव्हा आपली चूक नसेल तेव्हा आपण गप्पा बसायचं नाही. हो, तू एकटी बरोबर, बाकी सगळे चूक ना. अजिबात चालणार नाहीये हे मला. उद्यापासून शाळेत जायचं, कळलं? आणि काहीही बोललं तरी तू नीट वागायचं, समजलंय? लुटमार करत होता. हो साहेब, त्यानं आमची चेन चोरल्या साहेब. आम्ही अडवायला गेलो आणि आम्हालाच मारलं. ह्या भागात दरोडे पडत्यात, त्यातला नसल ना कोण? नाही, ही तर साधी वाटमार दिसत्या. कसा होता तो माणूस? साहेब, तो पैलवानासारखा होता साहेब. हो, कपडे चांगले होते, म्हणजे दरोडेखोर वाटत नव्हता तो. आणि भाषा? आपलीच भाषा होती. हा होता. हा, योच तो. हा, योच होता साहेब. होय. ह्यानं तर मला मारलं पण आणि लुटलं पण. साहेब, सोडू नका त्याला अजिबात.
ओय, नमस्कार साहेब. याला कुठं बघितलं काय? हा तर रखमा सांग बोलताना बघितला आणि सर. रखमा? कोण रखमा? आमच्या गावचीच आहे. कुठं राहते? चला जाऊ. चल. नीट आठवून बघ. हो साहेब, नाही, खरंच नाही बघितलं. गोड बोलून तुमच्या मुलीला पळून न्यायला कमी करणार नाही हा माणूस. तेव्हा नीट आठवा, विचार करा आणि सांगा आठवते का. बघा बघा, लवकर आठवा. ते भैरवाचं देऊळ आहे ना, तिथं आहे तो. आई, आता तिथं असेल का? होय साहेब, तिथंच असणार. चला रे. या वेळेला राहणं सुटलं ना तर तुमची काही खैर नाही. हा, चारी बाजूने घ्या त्याला. तुम्ही तिकडनं जा, मुकुंद माझ्याबरोबर चल तू. राणा नक्कीच तिकडे कुठेतरी लपला असणार आहे. चल तिकडे बघू. मुंबईच्या रस्त्यावर मोटरसायकल घेऊन. मुकुंद लवकर या, गाडी काढा. तिकडं तिकडं. माणसंच का नाही, माझ्या घरच्यांच्या जीवावर उठलेत म्हणून. नाहीतर मी कायदा कानून पाळणारा माणूस आहे. तू काय चुकीचं करणार नाहीस, खात्री आहे मला. पुढं काय करायचं कायच कळना झाले बघ. चल देवळात चल. देवळात? होय, चल. अहो, चल माझ्या बरोबर. काय रे, काय झालं? वाघाच्या डोळ्यात पाणी शोभत नाही बर काय. घरातनं बाहेर पडल्यावर घरातलं कोण वाटलं असेल तर त्या तुम्ही आहेस बघ. तू भाऊच आहेस माझा आणि ही भन आहे तुझ्या पाठीशी. काय बी काळजी करू नकोस. आता तू इथं थांबू नकोस, पोलीस कवा बी येतील. देवा भैरोबा, माझ्या भावाची रक्षा कर रे बाबा.